नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे रविवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत 10। तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत पण बोलूया। तर आता इथे 10 वाजले तर आणि सकाळी मी स्वयंपाक करून घेतला। तर मग त्याच्यानंतर आता बाकीचं काम पण करायचं आणि मी आज आहे ना दळायला देणार आहे बगरीचं पीठ। तर साबुदाणा वगैरे भाजून घ्यायला लागतो, ते पण तुमच्यासोबत दाखवते मी कसं दळण देते उपासाच्या पिठाचं बगरीचं। तर चला मग तुम्ही सुद्धा पहा आणि राहा आता दिवसभर व्हिडिओमध्ये, कारण मला आहे ना देवाची पण साफसफाई करायची आज बाकी आहे। तर ती पण म्हणलं आज करून घेते, सगळे देव स्वच्छ करून घेते चांगले आणि नंतर उद्याच्याला मग गट बसायचे। तर चला मग आता राहा दिवसभर व्हिडिओमध्ये। साबुदाणा आणलाय अर्धा किलो आणि ही बगर आणली 2.5 किलो आहे। तर मी यातली आहे ना थोडीशी बगर काढून ठेवणार आहे आणि जुनी बगर आहे ना ती यात मिक्स करणार आहे। ही नवीन आहे त्याच्यामुळे थोडीशी मला कधीतरी उपासाला लागली ना तर ती मी काढून ठेवते, म्हणजे एवढी पण नको ना टाकायला त्याच्यामध्ये। मस्त आहे बगर, चांगले पांढरे शुभ्र परत बारीक खडे बिडे फक्त एक अर्धा असला तर। तर आता एखादा खडा बिडा असला तर निवडून घेते ना थोडंसं, पण नसते खडे याच्यामध्ये, पण काय काळं बिळ असलं तर ते थोडंसं पाकडून। बारीकच वगैरे पण चांगली आहे, म्हणजे गावरानी अशी एवढी काही ही नाही। जास्त जाड असली ना तर ती अशी दुसरीच वगैरे असते बेसाळू, पण ही गावरान वगैरे एकदम अशी मस्त आहे। आणि खडा बिळा तर काय नाही त्याच्यामध्ये, म्हणलं असलं तर एक अर्धा बघावा पण काय नाही। तर आता हे बगर आहे ना फक्त अशीच निवडून द्यायची मीठ करून पाकडून तिकडून, तर पाकडायला पण काय नाही त्यात। आता विकतची बगर आहे त्याच्यामुळे काय नसते त्याच्यामध्ये, घरची जर असली तर थोडंफार कुटाणा करावा लागतो। तर आता ह्याच्यात आहे ना मी वटून देते, एवढी बारकी पिशवी पण मला काय येता येणार नाही म्हणून थोडीशी मोठी पिशवी देते। आणि ही पण बगर मी नीट करून ठेवली काल आणि जरा उन्हात पण मांडली होती थोडीशी। तर ही पण आता याच्यामध्ये मिक्स करते। ही आहे ना एकदम गावची बगर आहे अशी, तरी मी कालच नीट करून ठेवली पाकडून तिकडं। फक्त ती नवीन बगरच मला बघायची होती कशी आहे काय आहे, कधी कधी त्यात खडे वगैरे पण असतात ना। तर चला मग आता साबुदाणा भाजून घेऊया। पटकन कढई गरम करून घेते आणि हे कुठे कैची हाय हाय, तर कात्रीने कापते येणार नाही, तोडायला गेलं ना तर कधी कधी पिशवी अशा डायरेक्ट तुटतात, मग ते सगळीकडे सांडायचं हे राहतं ना, थोडंसं कात्रीने कापलं ना। तर आता हे साबुदाणा आहे ना असा गवळा गवळा भाजून घ्यायचा, जास्त नाही भाजायचा, थोडासा गवळा भाजायचा असा। आणि न भाजल्यावर काय होतं कडक पण होतं आणि पीठ पण चांगलं येतं त्याच्यामुळे। तर मी आता एवढा अर्धा किलो साबुदाणा भाजून घेते। उजेड कसा दिसला। तर आता गरम करून घेतलाय आणि थोडासा थंड होईल आता। गरम करून झालाय चांगला, आता थंड करून घेऊया आता मस्तपैकी। आणि इकडं अशी ही बगर, साबुदाणा थंड झालेला आहे। तर आता यात ओतून घेते, ते बाईला दळायला टाइम। तर आता हे थंड झालेला आहे साबुदाणा एकत्र मिक्स करून घेतलाय। आता ही पूर्ण व्हिडिओ बोलतो मिक्स करा एकत्र। हा, तर असं मस्तपैकी दळायला देते मी आता। हे करू फोटो काढायचा असला काढा, असं निघतो चांगला।
तर आता इथं आहे ना पीठ पण दळून आणलेलं आहे बाजरीचं, दाखवते मी तुम्हाला. मस्त अशी आहे ना आमच्याच गाववालीची चक्की आहे. तर ती छान असं पीठ दळून देते आणि ती निरोळा राहिला आहे. आम्ही उडवायला येतं, पण आम्ही ना दरवर्षी तिच्याकडूनच पीठ दळून आणतो. हे पहा एकदम असं मुलायम पीठ दिलं, एकदम बारीक, आणि भाकरीला बारीकच लागतं. आणि आता ह्याचे आहे ना मिक्स आहे शाबू तांदूळ आणि वगैरे. तर आता भाकरी बनवणार. मग भाकरीची रेसिपी दाखवेन तुम्हाला आणि उपासाच्या पण वेगवेगळ्या रेसिपी दाखवेन, कारण उपासाला जी भाजी चालते ना ती पण मी आता बनवीत जाईल. मग ती तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता मी हे पॅक पण ठेवते व्यवस्थित एका डब्यात भरून, कारण आता माझा उपवास 9 दिवसाचा आहे त्याच्यामुळे. शुभ सकाळ, कारण हा व्हिडिओ येत आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. माझ्याकडून चहा ठेवला होता, तर थोडासा पातेलं आहे ना कलंडलं, तर सांडलं नाही. पण आता मी इथं उकळून घेतलं आहे आणि दूध टाकून घेते. तर आता हे सकाळचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर सकाळी सकाळी असं स्वयंपाक ही गडबड चालू असती, चहा मधीच स्वयंपाकाचं, भाजीचं. तर आज भाजीला घरात काहीच नव्हतं, म्हणून म्हणलं चला थोडेसे ना दिरडे बनवू बेसन पिठाचे. तर याला मी हिरवी मिरची, जिरे, लसूण वाटून टाकलं आणि दूध पण आणलं होतं, शिळं दूध होतं, त्याचा चहा केला. आणि नंतर म्हणलं हे संपल्याच्या नंतर दुसरं तापायला ठेवावं. तर आता इथं चहा पण उकळत आहे आणि आता चहा देते मी मिस्टरांना. त्यांना पण जायची सकाळचं लई गडबड असती, तर त्यांना थोडासा नाश्ता करायचा होता आणि चहा आणि हे खाऊन जाणार होते, कारण ते डबा वगैरे काय नेणार नव्हते. फक्त पोरांसाठीच मला डबा बनवायचा होता, ते जेवायला घरी येणार होते. तर आता इथं त्यांना चहा वगैरे देते मी आणि त्याच्यानंतर राहिलेला स्वयंपाक करून घेते. तर सकाळचं असं गडबड असते, उठलं का लगेच स्वयंपाकाला लागायला लागतं, नाही तर मग सकाळ सकाळी लवकर सगळे जातात ना. तर आता इथं त्यांना देते मी चहा, थोडंसं ड्रायफ्रूट दिलेलं आहे, कारण सकाळी सकाळी ते खायचं चालू असतं त्यांचं. त्याच्यानंतर मग मी लगेचच चपात्या लाटायला घेतल्या. म्हणलं चपात्या करून घेते आधी, मग तेलकट तव्यावर चांगले दिरडे उलथत येतं. तर ते पण करून घेतले. परत आळूच्या वड्या पण होत्या उकडून ठेवलेल्या. तर मग आता पोरांना डब्याला द्यायला नुसते दिरडे तरी कसे द्यावात, कोरडे तोटरा बसल्यावानी होतो, म्हणून मग त्याच्यासोबत थोडेसे आळूचे 2 पिटुळे ठेवले होते मी लावून उकडलेले, आणि ते पण मग घेतले काढून फ्रीजमधून आणि त्याचे पण काप करून घेतले. तर म्हणलं चला आता तव्यावरच थोड्याशा तेलामध्ये त्यांना हे करून देते, थोडेसे तळून देते. तर असं सकाळचं डब्यासाठी गडबड चालली होती माझी. तर मग इथं मी ते पण आता चांगले तळून बिळून मस्त देते आणि नंतर मग दिरडे करते 1-2. दिरड्याचं कसं गरम गरमच न्यायला लागते. तर परत एक राहिलं होतं वड्याचं, तर ते पण मी असं कापून घेतलं आणि मस्तपैकी असं कापून घ्यायचं, नंतर तळायचं. थोड्या तेलात तळलं तरी पण चांगलं लागतं आणि असं कच्चं खाल्लं तरी पण चांगलं लागतं, पण ते तळल्यावर जास्त चांगले कुरकुरीत होतात. तर असं चाललं होतं माझं राहिलेल्या वड्याचं, आळूच्या वड्याचं त्यांना डब्याला देण्यासाठी. तर आता ते सगळं मी इकडं तळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दिरडं करून घेऊया. तर आज उपवास आहे माझा बी, त्याच्यामुळं मग त्यांच्यापुरताच स्वयंपाक केला. आणि मी काल देव वगैरे घासणार होते, पण काल आमुषा होती त्याच्यामुळं मी काय घासले नाही, तसेच ठेवले. म्हणलं चला आता आज स्वयंपाक आवरून घेऊ त्यांचा, नंतर देवबिव घासून घेऊन नंतर उपवासाचं करू मग काय करायचं. तर आता मग म्हणलं यांचा डबा वगैरे झाला ना, पोरांचा स्वयंपाक सगळ्यांचा त्यांना करून ठेवते आणि मग दिवसभर माझं काम दुसरं चालू. तर चला मग आता दिरडे टाकून घेऊया. तर त्यांना दोघांना पण 2-2 दिरडे आणि थोडेसे आळूचे पानं डब्याला दिले मी, आणि 2-2 चपात्या येतात दुपारी 2-3 वाजूस्तोवर, पण उशीर होतो ना येऊस्तोवर, मग थोडासा तिथं दुपारी ते जेवतात कॉलेजमध्ये. तर आता असं सकाळ सकाळचं खूप गडबड असते, सकाळी उठल्याच्या नंतर एकाचं एक चालूच असते. तर मग दिरडं पण मस्त झालं. तर आज आमच्या सोसायटीमध्ये पण देवी रात्रीच आणून ठेवलेली आहे, कारण वाजत गाजत घेऊन आले. तर आज बसवणार आहे, स्थापना करणार आहेत देवीची. तर मी जाणार आहे खाली, मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर मस्तपैकी आमच्या सोसायटीत देवी बसवतात सगळे, परत आरती वगैरे सगळं असतं. तर आता चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता विशाल पण चाललेला आहे, 9 वाजले आता. तर चला मग बाय सगळ्यांना, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.